केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यासाठीची कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत। आदर्श विद्यालय पिंपळगाव वळण यांचं परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करणे आणि संबंधित महाविद्यालयाची खाते मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस आपण केलेली आहे। तसेच कल्पतरू महाविद्यालयाची कायमस्वरूपी शाळा मान्यता काढण्यासाठीही आम्ही शिफारस करणार आहोत। आणि काल जो प्रकार राजर्षी शाहू महाविद्यालय आणि कल्पतरू या ठिकाणी घडला, तर त्यांचेही परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आम्ही शिफारस करतो आहोत। ज्या ठिकाणी विद्यार्थी कॉपी करताना दिसले होते त्या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ आम्ही बदलून दुसऱ्या शाळांचा स्टाफ त्या ठिकाणी दिलाय आणि ज्या ठिकाणी हा स्टाफ बदलला आहे त्या ठिकाणी उत्तम रीतीने परीक्षा होते आहे असं आम्हाला भरारी पथकांच्या मार्फत समजलेलं आहे। विद्यार्थ्यांवर देखील आपण कारवाई करतो, काय कारवाई आतापर्यंत झालेली होती? ज्या ठिकाणी विद्यार्थी हे कॉपी करताना दिसून आले, गैरमार्गाचा अवलंब केला, त्या संबंधित विद्यार्थ्यावरती आपण गैरमार्ग प्रकरण म्हणजे रेस्ट तिकीट प्रकरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते सर्व प्रकरण आपण बोर्डाला पाठवलेले आहेत। आणि ज्या ठिकाणी आता सामूहिक कॉपी झाली आहे असं रिपोर्ट आलेला आहे त्या ठिकाणचे पेपर तर आपले बोर्डाला गेलेले आहेत। जेव्हा हे पेपर तपासून होतील तेव्हा त्या ठिकाणी कॉपी झालेली आहे किंवा नाही याबाबतचे पत्र आणि पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही बोर्डाला आवाहन केलेले आहे किंवा आदेश पत्र दिलेली आहेत। पालकांकडून धमकी देखील मिळालेली आहे केंद्रावर? हो, काही ठिकाणी असे प्रकार निदर्शनास आले आहेत की पालकांकडून, जमावाकडून किंवा अन्य व्यक्तींकडून आमच्या स्टाफला धमकी आलेली आहे। परंतु शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा शिक्षक पर्यवेक्षक आहेत यांनी कुठल्याही धमकीला भीक न घालता त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडलेल्या आहेत। ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्यावेळी तात्काळ आम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधला आणि पोलीस विभागानेही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं आणि निश्चितपणे सांगू शकते मी की त्या ठिकाणी धमकीला बळी न पडता शिक्षण विभागाने कॉपीमुक्त वातावरणात यशस्वीपणे परीक्षा घेतलेल्या आहेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।